बघा इथं डाळ कांदा इतका छान, म्हणजे वास पण खूप छान यायला लागलेला आहे. मस्त असा डाळ कांदा झालेला आहे. तुम्ही पण करून बघा नक्की आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा मला कसा झाला आहे डाळ कांदा ते. आज मी बनवणार आहे बघा काळ्या हुलग्याची डाळ केलेली आहे, मी घरीच केलेली आहे. याचा मी डाळ कांदा बनवणार आहे. तर ही मी 1 तास भिजत घातली होती. इथं कांदा घेतला, लसूण घेतला, लाल तिखट घेतले आणि मीठ घेतले चवीनुसार. आपण आता फोडणी देऊन देऊ. तेवढा तेल गरम झालं, मोहरी टाकली, जिरे टाकले, लसूण टाकले, कांदा टाकला, त्याला बघ भाजून घेऊ. इथं आपला कांदा चांगला भाजलेला आहे. आपण आता थोडीशी हळद टाकूया आणि तिखट, तुम्हाला तिखट जसं पाहिजे तसं टाकू शकतात आणि मीठ त्यात टाकून घ्यायचं. तिखट मीठ आपण परतून घेतलेली. आता आपण याच्यात हे डाळ आहे ना भिजवलेली, त्याच्यामध्ये टाकून घेऊया. आणि त्याच्यात शिजण्यासाठी पाणी जास्त घालायचं आहे थोडं, कारण कडक असते डाळ, थोडीशी शिजायला पाणी जास्त लागते. आता याला एक 15-20 मिनटं शिजू द्यायचं आपण. इथं आपला डाळ कांदा शिजलेला आहे बघा, छान असं मस्त. आपण आता काढून घेऊ. किती कलर आलेला आहे बघा, मस्त असा आपण सर्व. इथं माझा पावट्याच्या डाळीचा डाळ कांदा करून तयार आहे. माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.